हे पहा, हे आळूचे पानं आहेत. आपण हे स्वच्छ धुवून घेतलेत. हे कट कसे करायचे पहा. इथून आपल्याला हे इथपर्यंत असे वडायचे, जेणेकरून आपल्याला आळूचे वडे करताना हे फोल्ड होतील. बघा गाईस, आळूच्या पानाचे वडे बनवताना काय काय साहित्य लागणार आहे. आपल्याला ह्याचं वाटण करायचं आहे. 5-6 हिरव्या मिरच्या, स्वादनुसार मीठ, 1 चम्मच जिरं, 1 चम्मच ओवा, आलं अर्धा तुकडा, 10-12 लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर आणि खोबरं वाटलेलं. तर आपण हळद, मिरची पावडर, धनिया पावडर आणि हा आहे हिंग, हे आपण घेणार आहोत. हे आहे बेसन पीठ, तांदळाचं पीठ, थोडंसं गूळ, थोडंसं तीळ आणि आपण हे भिजत ठेवलेले चिंच. आपण चिंच कशासाठी घेतोय? जे आळूचे पानं असतात ते खवखवतात घशाला, ते खवखवू नये म्हणून आपण हे चिंचेचं पाणी घेतोय. चला तर आपण आता मिश्रण तयार करूया. जे आपण वाटण वाटलं होतं ते आपण ह्याच्यात सगळं टाकून घेऊयात. त्यात थोडंसं तीळ घालूयात आणि थोडं तीळ ठेवूयात आपण. हे चिंचेचं पाणी आपण सगळं ह्याच्यात टाकून घेऊया आणि हे मिक्स करूया, एकजीव करून घेऊया. पहा, असं बॅटर झाल्यानंतर मी आता एक एक करून आळूचे पानं घेऊन त्याला असं पालतं ठेवून मग त्याच्यावर मसाले हे लावणार आहे. हे पहा, मी चम्मचने लावते कारण की माझ्या हाताला इथं कापलेलं आहे, तिखट लागेल त्यासाठी मी चमचेचा वापर करते. तुम्ही हाताने करू शकता. हे पहा, एक ठेवल्यानंतर दुसरं पण ठेवायचं आणि त्याला पण सेम त्याच प्रोसेसमध्ये आपले बॅटर ॲड करायचे, लावायचे. हे पहा, याप्रमाणे आपण हे केले. ह्याच्यात थोडंसं फर्स्ट होतं म्हणून ह्याच्यात जरासं बॅटर जास्त गेलेलं आहे, त्यामुळे बघा हे असं बाहेर आलं आहे. म्हणून तुम्हाला सांगितलं होतं कमी वापरा, पण मी जास्त वापरलं गेलं माझ्याकडून. हे पहा, असं लावून मग एक पाण्याची उकळी येऊ द्यायची आहे. उकळी आल्यानंतर ह्याला गॅसवर ठेवून मग ह्याला स्टीम करायचं आहे. हे बघा किती मस्त झालेलं, टेस्टी, एकच नंबर. लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ बघायला फॉलो करा.